नमस्कार, श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर लवकरच बाप्पाचे आगमन होणार आहे आणि बाप्पाच्या आगमनाकरता सजावट म्हणून मी घरच्या घरी इथे तुम्ही बघू शकता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बाप्पाच्या मागचा जो फॅन असतो ना तो बनवलेला आहे. छान अशी डेकोरेशनची आयडिया आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुमच्या बाप्पाच्या डेकोरेशनमध्ये लावा 4 चांद. तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर खूप छान असा सजावटीचा भाग बाप्पाच्या आगमनाकरता इथे मी बनवलेला आहे. डेकोरेशनसाठी पाठीमागचा जो फॅन असतो ना तो फॅन बनवलेला आहे. तर खूप छान आणि सुंदर असा हा फॅन इथे बनवून झालेला आहे आणि तो बनवलेला आहे खणाच्या एका फॅब्रिकपासून. तर इथे मी खणाचं 1 मीटरचं फॅब्रिक घेतलेलं आहे आणि ते जी काठाची बाजू असते ना ती अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे. उंची इथे मी या फॅब्रिकची 10 इंचच्या मापाने कट केलेला आहे आणि त्यानंतर शिलाई मारत हे दोन्ही पीसेस मी एकमेकाला स्टिच करत अटॅच करून घेतलेले आहेत. त्यानंतर इस्त्री करून घेतलेली आहे म्हणजे व्यवस्थितरित्या हे फॅब्रिक आपलं सेट होऊन जाईल. त्यानंतर इथे मी पेपर कॅनव्हास घेतलेला आहे आणि तो पण अशा पद्धतीने कट केलेला आहे. पण पेपर कॅनव्हासची उंची मी इथे 9 इंच ठेवलेली आहे. तर आणि याची लांबी इथे तुम्ही बघू शकता 74 इंच इतकी मी घेतलेली आहे. जितकी आपण उंची घेतली आहे त्याच्या 8 पट आपल्याला लांबी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 2 इंच इतकं एक्स्ट्रा मार्जिन आपल्याला ॲड करत या पेपर कॅनव्हासची लांबी कट करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता 74 इंचचं मी माप घेतलेलं आहे आणि त्याच्यावर मार्क केलेला आहे आणि त्याच्यानंतर जो एक्स्ट्राचा पेपर कॅनव्हासचा भाग आहे ना तो मी कट देखील करून काढणार आहे कारण की आपल्याला बरोबर 74 इंच इतकंच माप घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघत असाल मी पेपर कॅनव्हास फोल्ड करत हा जो एक्स्ट्राचा भाग आहे ना तो कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने हा पेपर कॅनव्हास मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला खणाचं जे फॅब्रिक आपण कट करून ठेवलं आहे ना ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्या कडेनं आपल्याला इथे एक सोनेरी रंगाची लेस अटॅच करायची आहे. इथे मी लेस अटॅच करून घेतलेली आहे. लेस अटॅच करणं हे ऑप्शनल आहे. फक्त एक सजावटीचा भाग म्हणून इथे मी लेस अटॅच करून घेतलेली आहे. तुम्ही नाही केली तरीही चालेल. तर अशा पद्धतीने संपूर्ण फॅब्रिकला इथे तुम्ही बघू शकता लेस अटॅच करून झालेली आहे. त्यानंतर जो पेपर कॅनव्हास आपण कट करून ठेवला होता ना तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो पेपर कॅनव्हास इथे आपल्याला या फॅब्रिकवर अटॅच करून घ्यायचा आहे. तर इथे मी इस्त्री फिरवलेली आहे आणि थोडासा गम देखील लावलेला आहे जो आपण कपड्यासाठी वापरतो ना तो लावलेला आहे कारण की पेपर कॅनव्हास कधी कधी पूर्णपणे फॅब्रिकला चिटकला जात नाही. आणि त्यानंतर या फॅब्रिकच्या कडेनं बघू शकता तुम्ही एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना ते आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करत शिलाई मारत दोन्ही बाजूकडनं तयार करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूकडनं अशा पद्धतीने हे फॅब्रिक स्टिच करून घेतल्यानंतर वरच्या बाजूने जो एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते पण आपल्याला असंच फोल्ड करायचं आहे आणि शिलाई मारत हे पूर्ण फॅब्रिक आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर तिन्ही बाजूकडनं शिलाई मारत तुम्ही इथे बघू शकता हे फॅब्रिक मी तयार करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे जे फॅब्रिक आपण तयार करून ठेवलेलं आहे ना ते आपल्याला मध्यभागी फोल्ड करायचं आहे. तर इथे अशा पद्धतीने मी हे फॅब्रिक मध्यभागी फोल्ड केलेलं आहे आणि तिथे आपल्याला याचा काढायचा आहे सेंटर पॉईंट. तर त्यानंतर मी हा फोल्ड केलेला पेपर अशा पद्धतीने ओपन केलेला आहे आणि जिथे कॅनव्हास पेपर आहे ना तिथे मार्क करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे मी सेंटर पॉईंट कॅनव्हास पेपरवर मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तिथे मी एक रेषा देखील आखून घेणार आहे कारण की तिथून पुढे आपल्याला काही मापं टाकायची आहेत. तर इथे खालच्या बाजूने तुम्ही बघू शकता प्रत्येकी मी 1.5 इंचाचं माप टाकणार आहे कारण की तिथे आपल्याला प्लेट्स तयार करायच्या आहेत. तर पूर्ण खालच्या बाजूकडनं आपल्याला 1.5 इंच माप टाकायचं आहे आणि सेम याच पद्धतीने वरच्या बाजूकडनं पण आपल्याला 1.5 इंचाचं माप टाकून घ्यायचं आहे. पूर्ण या कॅनव्हास पेपरवर सेंटर लाईनपासून दोन्ही बाजूकडे आपल्याला प्रत्येकी 1.5 इंचाचं माप टाकायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता या पेपरवर मी दोन्ही बाजूकडनं प्रत्येकी 1.5 इंचाचं माप टाकत मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पट्टी घ्यायची आहे आणि जिथे मार्क केलेलं आहे ना तिथे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला करत या रेषा पूर्ण अशा याची म्हणजे मार्किंग करून घ्यायची आहे, निशाण करून घ्यायचे आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण हे फॅब्रिक फोल्ड करू ना याच्या प्लेट्स टाकू ना त्यावेळेस एकदम व्यवस्थितरित्या आणि बिलकुल हे आपल्याला त्रास होणार नाही प्लेट्स टाकण्याकरता. त्याकरता ही प्रोसेस आपल्याला नक्की करायची आहे म्हणजे करायचीच आहे.
तर इथे मी हे पंखा बनवण्याकरता, फॅन बनवण्याकरता पेपर कॅनव्हासचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कार्डबोर्ड पेपर जो असतो ना आपल्याला भेटतो बुक स्टोअरमध्ये, त्या कार्डबोर्ड पेपरचा देखील वापर करू शकता. तर अशा पद्धतीने पूर्ण या पेपर कॅनव्हासवर तुम्ही बघू शकता मी हे मार्किंग करून घेतलेलं आहे, निशाण करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला हा पंखा आता फोल्ड करायचा आहे. तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, सेम त्याच पद्धतीने या फॅब्रिकवर आपल्याला अशा एक एक प्लेट्स व्यवस्थितरित्या टाकून घ्यायच्या आहेत, सेट करून घ्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने बनवलेला पंखा खूप छान असा डेकोरेशनचा पार्ट आहे. आणि कसं असतं ना, आपण जी आपल्या हाताने जी वस्तू बनवतो डेकोरेशनसाठी आणि बाप्पाची सजावट करतो ना, त्यात काही एक वेगळाच आनंद असतो. तर अशा पद्धतीने तुम्हीही खणाच्या फॅब्रिकपासून किंवा कोणत्याही फॅब्रिकपासून तुमच्या घरात जो फॅब्रिक अवेलेबल असेल त्या फॅब्रिकपासून अशा पद्धतीने पंखा बनवा आणि बाप्पाच्या सजावटीमध्ये लावा चार चांद. तर छान असं बोलता बोलता इथे तुम्ही बघू शकता मी अशा प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत आणि सेम याच पद्धतीने संपूर्ण या फॅब्रिकच्या बाकीच्या प्लेट्स पण आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता या फॅब्रिकच्या बघा संपूर्ण प्लेट्स मी टाकून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर या फॅब्रिकच्या जिकडनं आपण स्टार्टिंग केली होती ना फोल्ड करायला, तिथे आपल्याला दोन्ही बाजूकडनं वेलक्रो अटॅच करायचं आहे. तर इथे मी वेलक्रो अटॅच केलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर दोन्ही बाजूकडनं सेम त्याच पद्धतीने वेलक्रो आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता सुई दोरा लागणार आहे. तर अशा पद्धतीने या सर्व प्लेट्स सेट करून झाल्यानंतर इथे मी सुई दोरा घेतलेला आहे. आणि जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा सुई दोरा या प्लेट्सच्या मध्यभागी खालच्या बाजूकडनं ओवून घ्यायचा आहे. प्रत्येक प्लेट्सच्या मध्यभागी आपल्याला बरोबर मध्यभागीच हा सुई दोरा ओवायचा आहे. तर छान असं बोलता बोलता इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक प्लेट्समध्ये मी सुई दोरा ओवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर या दोऱ्याला आपल्याला गाठ देखील मारायची आहे. पण त्याआधी मी इथे सुई दोऱ्यामधनं बाजूला करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर या दोऱ्याच्या खालच्या बाजूला तुम्ही बघू शकता आपल्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे. म्हणजे जो या प्लेट्समध्ये आपण दोरा ओवलेला आहे ना, तो निघता कामा नये. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता दोऱ्याला मी गाठ मारून घेत आहे. तर आपल्याला इथे छान अशा 2-3 गाठी या दोऱ्याला मारायच्या आहेत, म्हणजे हा दोरा बिलकुलही हलला जाणार नाही आणि व्यवस्थितरित्या आपला फॅन बनून तयार होईल. तर अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या अशी गाठ मारून झालेली आहे. आणि हा दोरा आहे ना आपल्याला पाठच्या बाजूला देखील करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे जो आपण वेलक्रो लावलेला आहे ना या फॅनला, तर तो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी एकमेकाला लावून घेतलेला आहे. तर इथे आपला बनवून तयार आहे बाप्पाच्या सजावटीसाठी पंखा. त्यानंतर इथे वरच्या बाजूला आपल्याला लूप्स देखील तयार करायचा आहे हा पंखा अडकवण्याकरता. तर इथे शिलाई मारत मी या फॅनला लूप्स तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला या फॅनच्या मध्यभागी एक गोलाकार भाग आपल्याला तयार करायचा आहे मध्यभागी लावण्याकरता. तर हा गोलाकार भाग बनवण्याकरता घरामध्ये माझ्याकडे एक लहान आकाराची वाटी होती, त्या वाटीचाच वापर केलेला आहे आणि अस्तरवर त्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर अस्तरला मेन फॅब्रिक स्टिच करत मध्ये कट देत हा गोलाकार भाग पूर्ण तयार करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर या गोलाकार भागाच्या कडेनं इथे मी लेस देखील अटॅच केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर खूप सुंदररित्या हा गोलाकार भाग आपला बनून तयार आहे. आणि त्यानंतर जी केसाला आपण यू पिन लावतो ना, ती यू पिन आपल्याला घ्यायची आहे आणि ती अशा पद्धतीने या फॅब्रिकच्या आतमध्ये आपल्याला इन्सर्ट करायची आहे. ही पिन अशा पद्धतीने आतमध्ये मी इन्सर्ट केलेली आहे आणि खालच्या बाजूचा जो भाग आहे ना पिनचा, तो मी फोल्ड देखील करून घेतलेला आहे, म्हणजे या फॅब्रिकमधनं ही पिन निघली जाणार नाही. आणि त्यानंतर ही पिन आपल्याला त्या धाग्यामध्ये फॅनच्या अडकवायची आहे. तर खूप छान आणि सुंदररित्या इथे तुम्ही बघितलं असेल एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हा आपला बाप्पाच्या सजावटीसाठी खणाच्या फॅब्रिकपासून फॅन बनून तयार आहे. तर याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने दिसत आहे तो. तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहितलंच असेल किती साध्या आणि सोप्या पद्धतीने बाप्पाच्या सजावटीमधला हा फॅन आपला घरच्या घरी एकदम कमी खर्चामध्ये बनून तयार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर देखील करायचं आहे. व्हिडिओला हाईप करायचं आहे, लाईक करायचं आहे. आणि असेच नवनवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा युजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.